जोहार दामोमुळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आजचा व्हिडिओ अतिशय खास असा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 3 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2022च्या टेटचं नोटिफिकेशन आपल्याला माहिती आहे की 31/1/2023 रोजी या ठिकाणी ऑनलाईन प्रोसिजरला सुरू केली होती। म्हणजे 31/1/2023 रोजी हे नोटिफिकेशन आलं होतं आणि नोटिफिकेशन आल्यानंतर लगेचच 15/2/2023 पासून या ठिकाणी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आणि 22/2/2023 ते 3/2/2023 असं एक प्रकारचं नोटिफिकेशन त्यावेळेस आलं होतं। पण त्यानंतर CTT ॲपियरवाल्याने त्यामध्ये संधी दिल्यानंतर ऑनलाईन प्रोसिजर जी 8/2/2023 रोजी समाप्त होणार होती ती 12 तारखेपर्यंत गेली आणि मग त्यानंतर ही परीक्षा झाली होती। म्हणजे एकंदरीत माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचं आयोजन हे एका महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी होत असतं आणि त्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना खास करून या ठिकाणी माझी रिक्वेस्ट असेल की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 खूप मनावर घ्या। कारण पुढे मी बोलणार आहे की का मनावर घ्यायचं आहे, कारण त्याचं कारणच असं आहे की या ठिकाणी परीक्षा परिषदेने एकदा नोटिफिकेशन जाहीर केलं की आपल्याला त्यामध्ये परीक्षा दिल्याशिवाय दुसरं गत्यंतर नसतं आणि त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे। हा विषय सुरुवातीचा महत्त्वाचा होता की टेट 2025चं आयोजन हे मार्च-एप्रिलमध्ये नोटिफिकेशन येऊ शकतं, कारण आता फेब्रुवारी तर मोस्टली संपण्यात आहे आणि मार्च एंडिंगचा प्रकार सगळा ऑफिशियल सगळे लोक बिझी असल्यामुळे नोटिफिकेशन हे मार्चमध्ये आलंच तर की अन्यथा एप्रिलमध्ये आलं तर समजूया की मेच्या आसपास ही परीक्षा होऊ शकते। म्हणजे एकंदरीत फक्त मी अंदाज वर्तवतो होते की नोटिफिकेशन आलं तेव्हापासून एका महिन्याच्या आत ही परीक्षा होते आणि माझा अनुभव बघता त्या दृष्टिकोनातून तयारी करणं फार गरजेचं आहे। नाहीतर मग आपण काय करतो की परीक्षेचं नोटिफिकेशन आलं की मग ढिगभर पुस्तकं गोळा करतो आणि ढिगभर पुस्तकं गोळा केल्यानंतर आपण पुस्तकांना बघायचं, पुस्तक आपल्याकडे बघत राहतं आणि त्यामध्ये मग अभ्यास होत नाही आणि आपल्याला खूप कारणं असतात। मी हा जॉब करतोय, मला इकडे कामं होती, इकडे कामं होती आणि मग अशामध्ये आपण काय करतो, आपल्याला कमी पडलेले मार्क आपण दुसऱ्यांवरती ढकलून देतो। तर ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आताच हळूहळू थर्ड टेटचा अभ्यास सुरू करायला हवा। किंबहुना बऱ्याच अभियोग्यताधारकांनी ज्यांनी CTT DET क्लिअर केलेला आहे त्या दृष्टिकोनातून ते तयारी त्यांची सुरू आहे, यात काही दुमत नाही। CTTचा जो निकाल झारखंड राज्याच्या सुप्रीम कोर्टामध्ये जो लागला, मग त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य CTT परीक्षा अलाव करेल की नाही करेल, तर सद्यस्थितीमध्ये CTT ही अलाव आहे। महाराष्ट्र शासनाने अद्याप कुठलाही डिसिजन घेतलेला नाही, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही। त्या ठिकाणी अभ्यास करा आणि अभ्यास करून या ठिकाणी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025ला सामोरं जा असं या ठिकाणी जरूर सांगू इच्छितो। आता दुसरा जो माझ्या या व्हिडिओचा विषय आहे की आपल्याला हे माहिती आहे की अनुसूचित जमाती क्षेत्रातील म्हणजे जे 13 जिल्हे शेड्यूल एरियामध्ये येतात, आपण त्यांना पेशा क्षेत्र बोलतो। या पेशा क्षेत्रामध्ये जे राज्यपालांनी दिलेलं रिझर्वेशन आहे नोकऱ्यांमधलं, त्या नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की 2023च्या टेट परीक्षेनंतर पेशा क्षेत्रातली शिक्षक भरती झाली होती आणि पेशा क्षेत्रातली शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत असताना त्याच्या याद्या ह्या जिल्हा परिषदेला पाठवण्यात आल्या। कारण यामध्ये मुंबई बेंचमध्ये सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली होती की राज्यपालांनी दिलेलं रिझर्वेशन हे याचिकाकर्ते किंवा तत्सम जे कोणी याचिकाकर्त्यांशी निगडीत लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय करणारा आहे, त्या समाजावरती अन्याय करणारा आहे आणि त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं होतं। मुंबई हायकोर्टाने त्या याचिका सगळ्या फेटाळून लावल्या होत्या, निकाल दिला नव्हता, त्या याचिका फेटाळून लावल्या होत्या की संबंधित विषय हा मॅट कोर्टाचा आहे सुरुवातीला आणि तुम्ही मॅट कोर्टामध्ये जा। त्यामुळे STच्या याचिका आणि नॉन STच्या याचिका सगळ्याच फेटाळून लावल्या होत्या। परंतु सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने मॅट कोर्टामध्ये न जाता डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि त्यानंतर जवळजवळ आता 1 वर्ष होऊन गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर प्रलंबित आहे। आता सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र ही जी केस आहे त्याची सुनावणी मला वाटतं एकंदरीत 3 सुनावण्या झालेल्या आहेत, त्यामध्ये मिळत आहे। आता नेक्स्ट तारीख आहे 19 मार्च 2025, म्हणजे सध्या ती ऑनलाईन प्रकाशित दाखवलेली आहे। मागचा इतिहास बघता ऑनलाईन तारखा दिसतात आणि तारीख पुढे ढकलली जाते। पण एकंदरीत पार्श्वभूमी आपण जर लक्षात घेतली तर नाशिकमध्ये आदिवासी उमेदवारांनी अभियोग्यताधारकांनी तलाठी वनरक्षक आणि तत्सम जे 17 पदांच्या बाबतीत जी प्रोसिजर सुरू होती भरतीची, त्या उमेदवारांनी खूप मोठं आंदोलन उभारलं होतं आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने जरूर घेतली आणि महाराष्ट्र शासनाने घेतल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित असल्यामुळे आपल्याला जे एजीनी स्टेटमेंट केलं होतं
ते एजींचं स्टेटमेंट मी मागे वारंवार बोलतो की आमची प्रोसिजर सुरू आहे, भरती कंप्लीट होणार नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं. आणि मग त्या आंदोलनाचा प्रभाव म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एजींच्या मार्फत एक ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आमची आता प्रोसिजर पूर्ण कंप्लीट झालेली आहे, आम्हाला आता कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त्या द्यायच्या आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती निर्णय द्यावा. पण अद्याप सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल झाल्यानंतर एकही हिअरिंग झालेली नाही. त्यामुळे जे काही शासनाच्या वतीने ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे की आम्हाला कोर्टाच्या अधीन राहून परवानगी नियुक्ती द्यायची आहे, त्याची परवानगी द्या, ती अद्याप काही मिळालेली नाही. कारण सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झालेली आहे. जर सुप्रीम कोर्टामध्ये जर 9/3/2025 जर हिअरिंग झाली तर त्याच्यावरती आर्ग्युमेंट्स होऊन त्या ठिकाणी जर त्याची गोष्ट आहे, जर आपल्याला त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने जर हिअरिंग सिग्नल जर दिला तर त्या ठिकाणी आता ज्या पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांना मानधन तत्वावरती कंत्राटी स्वरूपावर मानधन तत्वावर ज्या नियुक्त्या मिळालेल्या आहेत त्या नियुक्त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून मिळतील. म्हणजे याचा अर्थ शिक्षण सेवक म्हणून मिळतील आणि 3 वर्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी मूळ वेतन त्या ठिकाणी मिळेल. परंतु आपल्याला त्या नियुक्त्या ज्या आहेत त्या परमनंटली मिळतील असं एकंदरीत सुप्रीम कोर्टाने जर ग्रीन सिग्नल दिला तर त्यामध्ये म्हणता येईल. म्हणजे आता सध्या एकंदरीत 19 मार्च 2025 या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे खूप मोठं लक्ष आहे. कारण जर मार्चमध्ये जर हिअरिंग झाली नाही तर ती एप्रिलमध्ये जाईल. आपल्याला माहिती आहे एप्रिलमध्ये जर झालीच नाही तर मग मेमध्ये माननीय कोर्टाला त्या ठिकाणी सुट्ट्या राहतात आणि मग ते अशीच प्रोसिजर पुढे पुढे गेली. तर या ठिकाणी जे काही अभियोग्यताधारक आहेत अनुसूचित क्षेत्रामधले ते थोडेसे निराश परिस्थितीमध्ये आहेत. कारण अजूनही मानधन तत्वावरती मिळालेल्या नियुक्त्यांना मानधन मिळालेलं नाही आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी मानधन मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बऱ्याच ठिकाणी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वनरक्षक असतील त्यांचे काही ठिकाणी मानधन मिळालेलं आहे, काही त्या ठिकाणी सेवाचा ID बनलेले आहेत. परंतु प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती ही वेगवेगळी आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये असलेला पेशा क्षेत्रातल्या भरतीचा जो पेच प्रसंग आहे तो आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 याच्याशी कनेक्टेड विषय जो आहे तो मी तुमच्यासमोर मांडतोय की यामध्ये आपल्याला माहिती आहे की 2023ला पेसा आणि नॉन पेसा एकत्रित भरती त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू झाली आणि त्यानंतर म्हणजे मुळात पेसा भरतीची जाहिरात येण्याच्या अगोदरच सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने मुंबई हायकोर्टामध्ये भरतीच्या अगोदरच राज्यपालांच्या अधिसूचनेला आणि जो 1 फेब्रुवारी 2023ला सामान्य प्रशासन विभागाने राज्यपालांच्या अधिसूचनेनंतर जो सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय काढला त्याला लागलीच 20 दिवसामध्ये चॅलेंज केलं हायकोर्टामध्ये. आणि त्यामुळे हायकोर्टामध्ये चॅलेंज केल्यामुळे हा भरतीचा जो विषय आहे तो भरतीचा विषय त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून होत असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जे सिनियर ॲडव्होकेट होते कुंकुली साहेब त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आर्ग्युमेंट्स करताना ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या आणि एकंदरीत त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टामध्ये एजीनीच एक स्टेटमेंट केलं होतं जे आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे की आमची प्रोसिजर सुरू आहे, भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची चिन्ह एवढ्या लवकर नाही. तर आता 2025च्या या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत झाल्यानंतर या 13 जिल्ह्यांमध्ये जिथे शेड्यूल एरिया आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये 244 आर्टिकल्सच्या माध्यमातून जे अनुसूचित क्षेत्र घोषित झालेलं आहे त्या क्षेत्रामध्ये शिक्षक भरती होणार की नाही हा एकंदरीत प्रश्न आपल्या अभियोग्य जे अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत त्यांच्या पुढे आवासून उभा आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की म्हणून मी सुरुवातीला बोललो की या 2025च्या टेटकडे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी जाणीवपूर्वक जातीने का लक्ष द्यायचं आहे ते तुम्हाला सांगतोय. नीट समजून घ्या. सुप्रीम कोर्टामध्ये राज्यपालांनी दिलेलं नोकरीमधलं रिझर्वेशन चॅलेंजेबल आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित आहे. 2022च्याच उमेदवारांना अद्याप परमनंटच्या नियुक्त्या मिळालेल्या नाही आणि त्यामुळे आता जर आपण जिल्हा परिषद पालघरच्या त्या कंत्राटी पद्धतीने जे पत्र माननीय खासदार हेमंतजी सौरा साहेबांनी जे पाठपुरावा करून पत्र घेतलं त्यामध्ये शासनाने स्पष्ट म्हटलेलं आहे की परमनंट नियुक्त्या जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे कंत्राटी जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याची परवानगी देतो. याचा अर्थ तसा होतो की सुप्रीम कोर्टामध्ये ते सध्या प्रलंबित आहे. तर 2025मध्ये अनुसूचित क्षेत्रातल्या जाहिराती म्हणजे पेशा क्षेत्रातल्या जाहिराती येतील का किंवा त्या जागा येतील का तर त्याचा सरळ अर्थ होतो की 2025मध्ये त्या जाहिराती पेशा क्षेत्रातल्या येणार नाहीत. कारण मागचीच भरती सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे. म्हणजे याचा अर्थ राज्यपालाने दिलेलं रिझर्वेशन आणि त्या रिझर्वेशनच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभागाने काढलेला शासन निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंजेबल झाल्यामुळे 2025ला या 13 जिल्ह्यातल्या जाहिराती येणार नाही हे स्पष्ट आहे. मग अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना राहते संधी कुठली तर आपल्याला माहिती आहे की पेशा क्षेत्र आणि बिगर पेशा क्षेत्र
तर आपल्याला बिगर पेशा क्षेत्रामध्ये या ठिकाणी एक संधी मिळते। बिगर पेशा क्षेत्र चॅलेंज म्हणजे तिथलं जे रिझर्वेशन आहे ते चॅलेंज झालेलं नाही, ते अजूनही पूर्ववत आहे। फक्त चॅलेंजेबल झालेले जे आरक्षण आहे ते फक्त पेशा क्षेत्रातलं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून येत्या 2025ला जी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2-4 महिन्यामध्ये जी होणार आहे त्याकडे जातीने लक्ष द्यायचं आहे। 2022ला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 80% पदभरतीची त्या ठिकाणी मंजुरी वित्त विभागाने दिली होती। गोपीचंद पडळकर साहेब असतील किंवा इतर जे तत्सम आमदार होते त्यांनी धनगर समाजाचा आरक्षणाच्या बाबतीत काही मुद्दे पुढे आणले आणि मग 10% जागा कपात केल्या होत्या आणि 10% जागा कपात केल्यानंतर 70% जागांची त्या ठिकाणी भरती प्रस्तावित होती। पहिला टप्पा झाला आहे, आता सेकंड फेजचा टप्पा या ठिकाणी सुरू आहे, तोही लवकरात लवकर लागेल। परंतु आपल्याला हे निदर्शनास मी तुम्हाला आणून देतोय की 2025ला पेशा क्षेत्रातल्या जागा येणार नाही आणि जशी 22च्या माध्यमातून जी 70% पदं भरली जात आहेत, म्हणजे असं पकडा की सेकंड फेजमध्ये त्या 10% जागा आता प्रस्तावित आहेत, त्यामुळे 80% जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। मग थर्ड टेकच्या माध्यमातून किती टक्के जागा येतील आणि त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना बिगर पेशा क्षेत्रामध्ये किती जागा येतील, तर याची माहिती अद्यापही मिळालेली नाही। माहितीचे अधिकार सुद्धा मी टाकलेले आहेत, पण माहितीच्या अधिकारामध्ये अद्यापर्यंत मला माहिती मिळालेली नाही। पण सद्यस्थितीमध्ये आपल्याला अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्रत्येक जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी जाऊन बिगर पेशा क्षेत्रामधल्या ज्या जागा आहेत त्या जागा किती आहेत याची माहिती मात्र आपल्याला काढावी लागेल। माहितीच्या आता याच्या माध्यमातून बिगर पेशा क्षेत्रामध्ये आपल्याला जाणीवपूर्वक का लक्ष द्यायचं आहे की मागच्या वेळेस 80% जागा भरून बिगर पेशा क्षेत्रामध्ये जे अनुसूचित जमातीचं मेरिट लागलं होतं ते मेरिट 94 लागलं होतं, म्हणजे पुरुषांचं मेरिट 94 लागलं होतं आणि काही 10-15 उमेदवार 93 पर्यंतचे होते आणि जी दुसरी यादी लागली होती त्या दुसरी यादीमध्ये तर 1 ते 5चं मेरिट खाली चालत नाही। म्हणजे किंबहुना मी मागे वारंवार बोलत होतो की कॉमन रोस्टरचा प्रकार जो आहे त्यामुळे आपलं ऑलरेडीच मेरिट खाली असल्यामुळे आपल्याला 1 ते 5च्या जागा मिळत नाही, आपल्याला वरच्या जागा पदवीधरच्या मिळतात आणि पदवीधरचे उमेदवार आपल्याला या ठिकाणी हवे तेवढे उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या जागा रिक्त राहतात। म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं असं येतं की सर आपल्या जागा एवढ्या रिक्त आहेत, मग 1 ते 5ला जागा काय येत नाही, तर हा कॉमन रोस्टरचा त्या ठिकाणी परिणाम होतो। म्हणजे मला सांगायचं आहे की 80% जागा येऊन 93 आपण समथिंग पकडू की 93-94 वर मेरिट पुरुषांचं आलं आणि महिलांचं 87-88च्या आसपास मेरिट आलं। मराठी माध्यमाचं सांगतोय, म्हणजे इंग्रजी माध्यमाचं फारच कमी आलं होतं, पण आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांकडे अभियोग्यताधारकांच्या दृष्टिकोनातून बोलूया। तर या ठिकाणी यावेळेस 2025च्या माध्यमातून 80% किंवा 70% जागा भरल्या जातील का, तर एकंदरीत तसं काही चिन्ह दिसत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जातील का, पण ज्याही जागा भरल्या जातील, मग 30% असो 40% असो, जे समथिंग त्या जागा भरल्या जातील त्यामध्ये आपल्याला निभावून न्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपली एक जागा फिक्स आहे, या दृष्टिकोनातून आतापासून तयारी करायची आहे, नाही तर मग मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि मग आपलं काम होईल असं एकंदरीत जाऊ नका। आपल्याला या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नंतर कळालं की कॉमन रोस्टरचा काय परिणाम होतो, हे जी दुसरी यादी लागली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि त्यामध्ये जे 1 ते 5ला मुलं लागली नाही त्यांना माहिती आहे की कॉमन रोस्टरचा काय परिणाम आपल्यावरती झाला आणि आपण घरी बसलो। त्यामुळे एकंदरीत आपल्याला त्या दृष्टिकोनातून शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 कडे जाणीवपूर्वक जातीने लक्ष द्यायचं आहे आणि आपली जागा आपल्याला त्या ठिकाणी फिक्स करायची आहे। तर आतापासून हळूहळू अभ्यासाला लागा। मार्केटमध्ये खूप पुस्तकं आहेत, खूप पुस्तकं येतात आणि फक्त आता सद्यस्थितीमध्ये त्यामध्ये मग टेट परीक्षा ही IBPS कंपनीने घेण्याचं ठरलं आणि मग मुलांकडे अचानक IBPS कंपनी आल्यामुळे त्याची पुस्तकं टेटच्या संदर्भामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध नाही। आपल्याला माहिती आहे की IBPS कंपनी बँकिंग क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी आहे आणि त्यामुळे मग फापट पसारा घेऊन पुस्तकं घेऊन मराठीचं थोडं वाच, इंग्रजीचं थोडं वाच, सामान्य थोडं वाच आणि असं करत करत त्या ठिकाणी खूप वेळ गेला आणि मग त्या ठिकाणी जो स्कोर मिळायला हवा होता तो स्कोर आपल्याला मिळाला नाही आणि म्हणून बरेचसे अभियोग्यताधारक कमी स्कोरमुळे घरी राहिले। निराश होऊ नका। 2025च्या या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपली जागा फिक्स करायची आहे, त्यामुळे हळूहळू अभ्यासाला सुरुवात करा आणि आपली जागा निश्चित करा। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 3 गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2000 परीक्षेचं आयोजन, त्यानंतर जी पेशा क्षेत्रातली सुनावणी आहे, पेशा क्षेत्रातली शिक्षक भरती आहे किंवा इतर तत्सम पदभरती ज्या सुरू आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये जे आरक्षण चॅलेंज झालेलं आहे त्याची सुनावणी म्हणजे पेशा भरतीची सुनावणी कधी होणार आहे, त्यानंतर पेशा भरतीमधल्या जागा येतील की नाही आणि थर्ड टेकचं कॉम्बिनेशन काय आहे, म्हणजे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली। आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल। काही जर तुम्हाला जोहार, जिंदाबाद।